अखेर केंद्र सरकारनं वन नेशन वन इलेक्शनला मंजुरी दिली आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया, कारण 24ला सत्तेत आल्यानंतर हा एक ड्रीम प्रोजेक्ट होता मोदी सरकारचा। नक्कीच वन नेशन वन इलेक्शनमुळे ज्या गोष्टी सांगितल्या आता, ज्यामुळे खर्च वाचेल, इतर गोष्टी होतील, पण त्याबरोबरीनं मुळात आत्ता महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक झाली या निकालाविषयी अनेकांच्या मनात अनेक संशय आहे। आणि जर निवडणूक आपण मतदाराला केंद्रित ठेवून करतो आणि त्या मतदाराच्या मनात जर काही संशय असतील, काही शंका असतील, तर त्या शंकांचं निरसन होणं तितकंच गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं वन नेशन वन इलेक्शनच्या बाबतीमध्ये ज्या राज्यांच्या निवडणुका या मध्यावधी होतील त्या संदर्भात नेमकं काय केलं जाणार आहे, मग जनगणना नेमकी कधी होणार आहे। म्हणजे आपल्याला ठाऊक आहे, नारी शक्ती वंदन विधेयक ही अत्यंत कौतुकास्पद गोष्ट आहे। म्हणजे महिलांना 33% आरक्षण मिळणं ही अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे, पण त्याचं नेमकं कधी लागू होणार आहे, ही सगळी अनेक प्रश्नचिन्ह आहेत। त्यामुळे एका प्रश्नचिन्हाचं आधी उत्तर देऊन मग दुसऱ्या प्रश्नाकडे जर गेलं तर त्यात आणखी संयुक्तिक राहील असं वाटतं। त्यामुळे याविषयीची संपूर्ण क्लॅरिटी ही येणं तितकंच गरजेचं आहे की सगळ्या राज्यांची या गोष्टीसाठी मान्यता आहे का, यामध्ये जनगणना कधी होणार आहे, जे डिलिमिटेशन अवेटेड आहे हे डिलिमिटेशन त्यावेळी होणार आहे का, ज्या राज्यांच्या निवडणुका उशिरा होतात त्या राज्यांचं नेमकं काय केलं जाणार, त्याचबरोबर यातून आणखी जे नवीन पेच निर्माण होऊ शकतात त्या बाबतीत काय केलं जाणार। एखादं राज्य सरकार जर कुठल्या तरी कारणामुळे बरखास्त झालं किंवा तिथे सत्ता बदल झाला तर त्यावेळी वन नेशन वन इलेक्शनची गोष्ट काय होणार। कारण वन नेशन वन इलेक्शन हे जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अनेक वर्ष स्वातंत्र्यापासून हे वन नेशन वन इलेक्शनच होतं, परंतु आता हे पुन्हा करत असताना यामधल्या निटिग्रिटीज काय आहेत ते समजून घेणं गरजेचं आहे। पण सर, अनेक प्रश्न आहे। छोट्या पक्षांसाठी ही धोक्याची घंटा म्हणायची, कारण केंद्रात सत्ता असेल त्यांना ती सोपी जाईल निवडणूक, असं काही राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सध्या सुरू आहे। मला तेवढा हा फरक असं पडेल असं वाटत नाही, पण हे सगळं होऊ नये की हे जे प्रत्येकाच्या मनात ज्या शंका आहेत यासाठी एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की मतदार केंद्रित जर प्रत्येक निर्णय झाला आणि त्या मतदाराच्या अनुषंगानं, कारण मतदार प्रचंड हुशार आहे, त्यामुळे त्या मतदार केंद्रित त्यांच्या मनातल्या शंकांचं जर निरसन झालं तर हे जे लहान पक्षांच्या मनातले प्रश्न याची सुद्धा उत्तर मिळतील। धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोद कुमार सर, मी संदीप राजगोळकर, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।